सकल तुम साजा और मनोरथ जो रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे बघा गाईस, गाईस न्यू सँडल घेतलेले आहेत. आता ही चप्पल डस्टबिनमध्ये गेली गाईस. तर हॅलो गाईस, गुड मॉर्निंग गाईस. आज आहे गाईस डे 4 म्हणजे दिवस 4 गाईस आजचा. आता इथून गाईस काय माहीत नाही लोकेशन काय आहे, विचारू आपण आपल्या भावाला. तो गेला जरा पुढं, मी जरा बॅग वगैरे ठेवत होतो. सो आता बघू कसं काय. आता आज वाटतं काय माहीत नाही, आज वाटतं असेल कमी असेल किलोमीटर. बघू विचारू आणि मग बघूया. थोडासा चहा पिला, जास्त नको बोललो, थोडासा चहा पिला आणि लाडू खाल्ला. जास्त हेवी खाल्ला ना मग असा त्रास होतो, म्हणून तसं हे नाही केलं मी. गाईस न्यू सँडल घेतलेले आहेत. आता ही चप्पल डस्टबिनमध्ये गेली गाईस. आय लव्ह यू, टेक केअर. याच्यात जरा गाईस कम्फर्टेबल वाटतं सँडलमध्ये, लूज मस्त वाटतं जरा. कारण की गाईस त्या फ्लिपफ्लॉप पण ना चालताच येत नव्हतं मला. कारण की ती कशी ती स्टार्टिंगला बरोबर होती, पण नंतर ती चालून आहे ना. 3 दिवस लगातार चाललो ना मी. आजचा 4था दिवस. आज पण 3-4 किलोमीटर चाललो त्याच चपलीने. ती चप्पल अख्खी धसली खाली येईल ती अख्खी. मग ते दगडी आहेत ना छोटे ते दगडी लागायचे, म्हणून मम्मी बोलते घे बोलते सँडल. मग सँडलचं दुकान होतं, तिथून घेतली. तर ते जरा ओके वाटते. सो चलो गाईस, आलो गाईस आम्ही आता. किती 3-4 किलोमीटर आलो असेल. आता नाश्ता करायला बघू किती लांब आहे अजून. पप्पा पण आले मागून. पप्पांनी पण आराम केला बराच, अर्धा पाऊण तास आराम केला पप्पांनी. पण पप्पाची स्पीड जाम आहे ना वॉकची, सो मागेच जाम फास्ट आलेत. आम्ही हल्लू डगमग करत. मी पण किती 10-15 मिनटं फक्त हे घेतला, रेस्ट घेतला, नंतर नॉनस्टॉप आलो गाईस. पप्पांनी विदाऊट चप्पल, बघ चप्पल हातात घेतले ना चालतेत. सकल तुम साजा और मनोरथ जो सर माझी फॅमिली बोला एवढी गोड आहे ना, तुम्ही बोला काय आहे जीवन आहे. तर गाईस आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहे. पण आमच्या ज्या स्पॉटला नाश्ता होता ना तिथे आम्ही नाश्ता केला नाही. कारण की आता आम्हाला माहीतच नव्हतं की त्या स्पॉटला नाश्ता भेटणार आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की थोडं लांब असेल, म्हणून मला भूक लागलेली. म्हणजे पोटात काहीच नव्हतं ना, सकाळी काही खात पण नाही. फक्त थोडासा लाईट चहा पितो का, आता त्याची झोप उडावी म्हणून. सो नाश्ता केला. अगं 1-2 किलोमीटर नंतर लगेच आपलं स्पॉट होता नाश्त्याचा. सो तिथं ना काय नाश्ता वगैरे केला तर नाही, थोडं बसलो, पायावरती केलेलं बस, बाकी काय नाही. सो गाईस आता जेवणाच्या ठिकाणं चालू गाईस आम्ही. आता काय माहीत नाही किती किलोमीटर आहे. फक्त पप्पा मला बोलत होते की काय किती 12-12:30 होती. आणि आता वाजलेत किती वाजले तरी आता 11 वाजले असतील गाईस. 11:15 झाले गाईस. सो आता जेवणाच्या स्टॉपला थांबणार आहेत गाईस. सो देखते कैसा काय. आणि गाईज विषय असा आहे की म्हणजे आता चालतोय मी, खरं आहे बरोबर, पण विषय असं झाला आहे की इथला क्लायमेटच समजत नाही, इथला वेदरच समजत नाही कसं आहे. म्हणजे आता
मी आपण घरी असतो ना, तर घरी कसं समजतो हा बाबा नाही आता सकाळ झाली, आता दुपार झाली, नाही आता संध्याकाळ झाली. पण आमचा असा आपला आता वारीचा असा विषय झाला आहे ना माझा, की सकाळी आम्ही उठतो 3ला पहाटे, 3ला पहाटे उठतो, आंघोळ वगैरे करून होतो किती 3:30-4 होतात. 3:30-4 झाले लगेच आम्ही 4:30ला निघतो. म्हणजे मी एकटा निघतो, मम्मी पप्पा येतात मागून, पण मी एकटा निघतो. बॅग वगैरे ठेवतो बॅगेत इथे बसमध्ये आणि मग निघतो. पण इथलं क्लायमेट असं झालं आहे ना की काही पाऊस तर पडतो ठेमठेम, पण आत्ता असं वाटतं आहे की तुम्हाला असं हे बघा वेदर बघा, तुम्हाला असं वाटत असेल की काय बोलतात संध्याकाळ आहे, पण संध्याकाळ नाही काही सकाळचे 11 साडे 11 झाले. विचार करा तुम्ही, असं क्लायमेट इथलं ना. सकाळी पहाटे तुम्ही बघाल ना, रात्र म्हणजे वाटतच नाही की पहाट झाले ना. आता आम्ही कसं चालण्यातच डोकं म्हणजे पूर्ण फोकस आमचं चालण्यातच आहे, म्हणून कसं म्हणजे समजतच नाही क्लायमेट वेदर कसं काय. मग टाईम बघतो आम्ही, फोन बघायला पण टाईम नसतो. विचार करा, फोन हे व्लॉग वगैरे पण जास्त मी हे करत नाही, चालण्यातच जरा माझा फोकस असतो. सो कधी कधी टाईम बघायचा असेल ना तर टाईम बघतो, नाही तर ते पण नाही, नुसतं चालतं. सो अभी देखते गाईस पंढरपूर काल आम्ही ज्या स्पॉटला होतो ना म्हणजे जिथे आम्ही काल वस्ती केली ना, तिथले बोलत होते की तिथून पंढरपूर 90 किलोमीटर आहे. सो आम्ही पोचू परवा, म्हणजे आजचा वार काय बुधवार, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार, मग शुक्रवारी पोचू आम्ही काहीच देवाकडे, देवाच्या नगरीमध्ये. सो आता बघू जेवणाचा स्पॉट किती लांब आहे. दीपाली सांगतो का, हा एवढा पाणी पहिल्यांदा दिसतो आणि दीपाली म्हणते लाल आहे पाणी, असं आहे खूपच पाणी आहे. या साईडची जास्त आहे झालं म्हणजे काय जाऊ शकत नाही. इकडे अशी प्राथमिक शाळा मोरोची शाळेच्या समोर महादेवाचे मोठे मंदिर आहे. एवढं साईडला ती त्यांचं कधी जाणार, कधी किती वाजता संध्याकाळला जाऊ. हा 6 वाजता ना बाई. एवढं कसं बाई नाही एवढं नाही ना. ठीक आहे नाश्त्याला, हा नाही घ्या माऊली घ्या. आमच्याकडे बिस्किटला म्हणून घ्या. हा रामकृष्ण हरी बोला. हो पोचलेलो आहे. 4 किलोमीटर आलं काही, पाणी नाही पिलं, नॉनस्टॉप चाललो 4 किलोमीटर. हा थोडासा एक 15-20 मिनटं आराम केलं, 10-15 मिनटं लगेच निघालो. पाणीचा एक थेंब नाही पिलं काही. 4 किलोमीटर झालं. आता डायरेक्ट पाणी पिलं पहिले. चलो गाईस, इथे आमचं जेवण आहे आज दुपारचं. गाईस आज वाटाण्याची भाजी आहे आणि वरण भात, पापड आहे आणि ही चटणी आणि कांदा आहे. मावशी तिथे आणि मम्मी इकडं बघ जेवण
जेवण घेते. गाईस टाइम पाऊस पडतो म्हणून बोललो रेनकोट घालून घेऊ दे, परत जास्त आलं तर मग रिस्क नको. सो घालून घेतला. आता न जर कमी झाला तर मग काढू. आता निघालो जर आराम करून 15-20 मिनटं आराम केला आता निघालो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तसाच पुढं जा आणि रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी जय जय राम. गाईज आम्ही आता आलोय. आम्हाला इथून आता किती 15-20 मिनटं लागतील गाईज आमच्या आपल्या आजच्या स्टेला थांबायला. सो बसलो आता गाईज. हे मम्मी वगैरे मम्मी सोबतच मी, पप्पा पुढे गेलेत, मम्मी सोबतच बसलो मी. कारण की बोलो रात्रीची वेळ आहे, मम्मीला एकटीला नको सोडायला. आणि असे लेडीज आहेत ना, मम्मी आहे, मावशी आणि काकी आहे एक. सो बोलो मी यांच्यासोबतच थांबतो. बोलो टेन्शन नाही. मग आता जरा बसलो आहे, नॉनस्टॉप आलो ना म्हणून. सो आता बसलो आहे जरा. मग आता काय किती 10-15 मिनटं राहिलेत. सो बघू आता कसं काय. ना मम्मीचे गाईस तुम्हाला मी सॉंग दाखवतो. अख्खे फाटलेत गाईस. एवढी चाल ना म्हणजे बेकार. हे बघा गाईस. विश्रांतीला बसले. काय तर गाईस आता झोपतोय. सगळे झोपलेत. आता मी पण झोपतो गाईस. ब्लॉग एंड करतो गाईस. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.